हॅलो फ्रेंड्स, एक हेल्दी लाईफ आणि वेल्दी लाईफ जर आपल्याला जगायची असेल तर त्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज असते? ओके, डिपेंड ऑन लाईफ टाईप. तर सगळ्यात इम्पॉर्टंट जर असतं जर हेल्थ कॉशन्स आहे तर चांगल्या पद्धतीचे खाणे, चांगल्या पद्धतीची लाईफस्टाईल. ओके, तर तुम्ही एक ऑर्गॅनिक फूड जर खात असाल जे चांगल्या पद्धतीने पिकवलं जातात, कमी फर्टिलायझर केलेले आणि नॅचरल ऑर्गॅनिक केलेले जे शेतीमध्ये पिकवले जाणारे जे पदार्थ असतील, शेतीमध्ये पिकवले जाणारे जे धान्य असतील ते तुम्ही जर कन्झ्युम करत असाल तर तुम्ही एक हेल्दी लाईफ तुम्ही जगू शकता. त्याचबरोबर तुमची एक्सरसाइज असेल, तुमची लाईफस्टाईल असेल, या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात तुमच्या हेल्दी लाईफ. ओके, आणि त्याचबरोबर आज जर पाहिलं तर आजचा मार्केटचा जो ट्रेंड आहे, प्रत्येकजण आपली वेल्थ क्रिएट करण्यासाठी काय करतोय, स्वतः इन्व्हेस्टमेंट करतोय मार्केटमध्ये. ओके, तुम्ही जर प्रोफेशनल इन्व्हेस्टर्स असाल तर तुम्हाला त्या पद्धतीचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीचं नॉलेज तुम्ही जर घेतलं असेल तुम्ही मार्केटमधून तुमचा फंड किंवा तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही स्वतः मॅनेज करू शकता. ओके, पण तुम्ही त्यासाठी तुम्ही किती वेळ देताय किंवा कोणत्या सेटअपला तुम्ही फॉलो करताय याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असणार आहे मित्रांनो. ओके, पण तुम्ही जर एखादा प्रोफेशनल इन्स्टिट्यूटला तुम्ही जॉईन केलं असेल तिथे तुम्ही चांगल्या सेटअप तुम्ही शिकला असाल. ओके, तर मार्केटमध्ये फ्रीमध्ये शिकवणारे भरपूर सारे इन्स्टिट्यूट आहेत. तर तुम्हाला बेसिक गोष्टी करायचं, तुम्हाला तुमचं फंड मॅनेजमेंट करायचा आहे, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करायचा आहे, तर त्या लेवलचं नॉलेज पण तुम्ही ते घेणं गरजेचं आहे. ओके, आणि तुम्ही जर त्या नॉलेज घेतलं असेल किंवा तुम्ही त्या नॉलेजला तुम्ही जर फॉलो करत असाल तर तुम्ही मार्केटमधून तुमचा फंड तुम्ही स्वतः मॅनेज करू शकता जे तुमचे हार्ड अर्न मनी आहे. तर मित्रांनो, विदाऊट नॉलेज मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल किंवा ट्रेडिंग असेल, तुम्ही जर विदाऊट नॉलेज मार्केटमध्ये तुम्ही जर एंटर करताय किंवा यूट्यूबवरती तुम्ही पाहून काही व्हिडिओज तुम्ही पाहून जर तुम्ही त्या सेटअपला फॉलो करताय तर ती सगळ्यात मोठी रिस्क असणार आहे तुमचे हार्ड अर्न मनी मार्केटमध्ये तुम्ही लूज करू शकता. पण तुम्ही जर डिसिप्लिन इन्व्हेस्टर्स किंवा डिसिप्लिन ट्रेडर्स असाल आणि मार्केटला व्यवस्थित तुम्ही समजत असाल, मार्केटसाठी तुम्ही तर त्या शिकण्यासाठी तुम्ही टाईम स्पेंड केला असाल तर तुम्ही डेफिनेटली चांगला इन्व्हेस्टर्स आणि तुम्ही प्रोफेशनल ट्रेडर्स तुम्ही बनू शकता. सो मित्रांनो, आपले असे जे क्लायंट्स आहेत जे मित्रांनो, कारण मार्केटमध्ये सांगत असेल एक महिन्यामध्ये, एक आठवड्यामध्ये कोणी जर प्रोफेशनल ट्रेडर जर बनत असेल तर ते टोटली चुकीचं आहे मित्रांनो. कारण त्या प्रोफेशनल किंवा त्या लेवलला जाण्यासाठी तुम्हाला तेवढा वेळ तुम्हाला देणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीत तुम्ही जर वेळ तिथे स्पेंड केला असेल, त्या लेवलचं तुम्ही जर नॉलेज घेतलं असेल तर तुम्ही मार्केटमधून चांगला प्रॉफिट तुम्ही अर्न करू शकता विकली आणि मंथली बेसिस. सो या पद्धतीने तुम्ही जर मार्केटमध्ये तुम्ही जर एंटर करून एक चांगला प्रोफेशनल ट्रेडर तुम्ही जर बनत असाल, जसे आपले PS अकॅडमीचे काही क्लायंट्स आहेत जे प्रोफेशनल ऑलरेडी ते प्रोफेशन्समध्ये, त्यामध्ये हाऊसवाईफ असेल, टीचर्स आहेत, डॉक्टर्स आहेत किंवा आर्मीचे सुद्धा काही क्लायंट्स आहेत जे मार्केटमध्ये काय करतात, त्यांनी व्यवस्थित नॉलेज घेऊन मार्केटमधून ते कसं प्रॉफिट अर्न करतात ते किंवा आपल्या स्टडीजला ते कसे फॉलो करतात याचे काही व्हिडिओज मी तुम्हाला काय करत असतो डेली, मंथली आणि वीकली बेसवर तुम्हाला मी शेअर करत असतो. मित्रांनो, त्या लेवलचं नॉलेज घ्या, स्वतः इन्व्हेस्टमेंट करा. ओके, आणि चांगल्या इन्स्टिट्यूटला जॉईन करा. अदरवाईज तुम्ही PS अकॅडमीला जॉईन करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, PS अकॅडमीला जॉईन करू शकता आणि तुमची फायनान्शियल जर्नी आणि फायनान्शियल इंडिपेंडन्ससाठी तुम्ही PS अकॅडमीला डेफिनेटली जॉईन करू शकता. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग.